हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल. आज आम्ही चाललेलो आहोत पेण वडखळला, JSW हॉस्पिटलला चाललेलो आहोत. माझ्या पप्पांना घेऊन चाललेलो आहोत. तर आता आम्ही निघालेलो आहोत. संध्याकाळी आय थिंक 5 वाजलेले आहेत. 5 वाजता आम्ही निघालेलो आहोत जाण्यासाठी. गाडीमध्ये आहेत माझे पप्पा आहेत, ही माझी मम्मी आहे आणि हा माझा मोठा भाऊ आहे, मोठ्या काकांचा मुलगा. त्यांचं डिस्कशन चालू आहे, काय करायचं काय नाही. ॲक्च्युली जाताना थोडं जरा टेन्शन होतंच, कारण की माझ्या पप्पांना MRI करायला सांगितलं होता. त्यांना थोडं चालण्यासाठी त्रास होतो, कारण की थोडंसं चाललं ना की त्यांना पायाला मुंग्या येतात आणि त्रास होतो थोडासा. तर आम्ही डॉक्टरांची भेट घेतली होती. त्यांनी चेक वगैरे केलं. ते म्हटलं MRI काढून आणा. आता त्यांचा MRI वगैरे केलेला आहे आम्ही, आणि ते रिपोर्ट आम्ही घेऊन चाललेलो आहोत. ते म्हटले एकदा पेशंटला घेऊन या, कारण की असं वाटत होतं की ऑपरेशनची गरज आहे. तर डॉक्टर म्हटले की तुम्ही घेऊन या त्यांना आमच्याकडे, आम्ही चेक करतो. जर गरज असेलच तर मग आपण सर्जरी करूयात, कारण की आता ते सुद्धा 60+ आहेत. ऑपरेशन किंवा सर्जरी ते आता सहन नाही करू शकत. त्यामुळे जर त्यांना जर होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. गोळ्यांवर वगैरे किती सिरियस कंडिशन आहे ते आता समजेलच MRIमध्ये. इथे बघू शकता, आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहे. आता OPD चालू आहे डॉक्टरांची, वेट करतो आहे. हॉस्पिटल खूप छान आहे, खूप मोठं हॉस्पिटल आहे, सगळे फॅसिलिटी आहेत इथे. इथे एक खूप सुंदर गोष्ट नोटीस केलेली आहे मी. अष्टविनायकचं दर्शन होतं इथे आपल्याला, आणि डॉक्टरांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आपलं. सिरियस असा काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे ऑपरेशन करण्यासारखं असं काही नाही आहे. तर एक टेस्ट फक्त त्यांनी सांगितलेली आहे, कारण की आता त्यांना जो त्रास होत आहे तर मग ती टेस्ट करून आपण बघूयात नक्की त्याच्यामुळे होतं का त्रास. ब्रेनची टेस्ट आहे, तर लवकरात लवकर आपण ती करूयात. ओके, सो टेक केअर, बाय बाय.